पांडव 12 वर्ष वनात असताना त्यांना भीमाला हिडिंबा नावाचा राक्षस भेटला. तो भीमाशी युद्ध करू लागला. भीमाचं आणि हिडिंब राक्षसाचं युद्ध झालं. परंतु हिडिंबाला मारून टाकल्यानंतर त्याची जी बहीण होती हिडिंबा, तिच्याशी भीमाचे लग्न झाले. नंतर त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला. नंतर हा घटोत्कच आहे त्याची पत्नी मौरवी आणि यांचा मुलगा बर्बरिक. हा बर्बरिक म्हणजेच त्याला पुराणांमध्ये याचं नाव बब्रुवाहन म्हणतात. तर हा बब्रुवाहन शंकराचा खूप भक्त होता. त्याने तपश्चर्या केली. त्यावेळेला शंकराने त्या बर्बरिकला 3 बाण दिले, शक्तिशाली असे. तर त्यात पहिला बाण म्हणजे की तू ज्याचा वध करण्याचे ठरवशील त्याच्या शरीरावर मृत्यूचिन्ह तयार होईल. दुसरा बाण की हा ज्यांच्या शरीरावर चिन्ह आहे अशाचा वध करेल. आणि तिसरा बाण आहे तो शंकरांनी सांगितले की तू या बाणाचा कधीच दुरुपयोग करू नको आणि जे हरलेले असतील किंवा दुर्बल असतील त्यांना तू सहाय्य कर. असे हे शक्तिशाली 3 बाण दिले. नंतर ज्या वेळेस कौरव व पांडवांचे युद्ध सुरू झाले तेव्हा बर्बरिक हा पांडवांना सांगू लागला की मी सुद्धा युद्धात सहभागी होतो. परंतु प्रश्न असा होता, कौरव जर हारायला लागले तर मी त्यांच्या बाजूने लढेल आणि ते जिंकायला लागले तर तुम्ही हारायला लागला तर तुमच्या बाजूने लढेल, असं तो सांगू लागला. कारण त्याला शंकरांनी सांगितले होते की जो दुर्बल असेल त्याच्या बाजूने तू उभा राहा. हे जेव्हा कृष्णांना समजले, श्रीकृष्णांनी विचार केला की बर्बरिकला सांगितले तर युद्ध सुरू होणार आहे, तर बर्बरिक कौरवांकडून लढेल, ते जिंकायला लागले तर पांडवांकडून. असं होण्यापेक्षा त्यांनी सांगितले की आता बर्बरिकला सांगितले की आज फाल्गुन वद्य द्वादशी आहे, तेव्हा चंडी मातेला एखाद्या शूरयोद्ध्याचा बळी द्यावा लागेल. असं सांगितल्यानंतर बर्बरिकने काही विचार न करता स्वतः आपले मस्तक कापून श्रीकृष्णांना दान केले. त्यावेळेस पांडव घटोत्कच यांना खूप दुःख झाले. त्यांनी श्रीकृष्णाला सांगितले. ते त्या कृष्णालाच दोष देऊ लागले व म्हणू लागले असे तुम्ही का केले. घटोत्कच शोक करू लागला की याच्या आधी मला का नेले नाही, मला का मृत्यू आला नाही. त्यावेळेस प्रत्यक्ष अंबा माता प्रगट झाली व तिने सांगितले की तुम्ही श्रीकृष्णांना दोष देऊ नका, कारण त्यांनी हे बर्बरिकचे शिर मागितले नाही तर त्यांनी दान केलेले आहे. तर हे का केले म्हणे हे मी सांगते. कारण ब्रह्मदेवासमोर अभिमान धरल्यामुळे त्याला हा शाप मिळाला होता व पुढचा जन्म जेव्हा धर्मरक्षणासाठी पृथ्वीवर युद्ध होईल तेव्हा श्रीकृष्णाकडून श्रीकृष्णच मृत्यूला कारणीभूत होतील आणि श्रीकृष्णाकडून यांनाच बर्बरिकाला मोक्षपदाची प्राप्ती होईल असे सांगितले. त्यावेळेला श्रीकृष्ण देवीला म्हणाले, हे देवी माते, हे एका भक्ताचे शिर आहे, तू त्यावर अमृत सिंचन करून त्याला अजरामर कर. व नंतर देवीने श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून त्या शिरावर अमृत सिंचन केले. त्यावेळेला श्रीकृष्ण त्याला म्हणू लागले की तू कीर्तिमान होशील. तुझ्यासारखा शिरदान केलेला त्यागी भक्त, तुझ्यासारखा नरश्रेष्ठ ह्या जगाचा कल्याण करण्यासाठीच जन्मलेला असतो. आज मी तुला माझेच नाव देतो. असे म्हणून श्रीकृष्णाने त्याला श्याम हे नाव दिले व सांगितले की तुला मी माझे नावच नाही तर माझ्यातील ज्या शक्ती आहेत त्या शक्तीसुद्धा तुला मी प्रदान करतो. कलियुगात तुला लोक श्याम या नावाने ओळखतील. त्यावेळेस बर्बरिकने 2 इच्छा व्यक्त केल्या. एक म्हणजे माझ्या देहाला अग्नी श्रीकृष्णानेच द्यावा व दुसरी म्हणजे मला महाभारताचे युद्ध बघायचे होते, महायुद्ध बघायचे होते, ते बघायला मिळाले. अशा 2 इच्छा प्रकट केल्या. तेव्हा श्रीकृष्णाने
त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. युद्धानंतर श्रीकृष्णांनी बर्बरिकला सांगितले की कलियुगात माझ्याच म्हणजे श्याम या नावाने प्रसिद्ध होशील व जो मनुष्य तुझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा तुझ्याकडून पूर्ण होतील. कलियुगात खंडेलचा राजा म्हणजेच खाटू या ठिकाणी खंडेलच्या राज्यामध्ये खाटू या ठिकाणी तू प्रगट होशील. ही पवित्र भूमी आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तू लोकांमध्ये पूजनीय होशील व श्याम या नावाने प्रसिद्ध पावशील. अनाथांचा नाथ व तू सहारा होशील त्यांचा. हा श्रीकृष्णांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि खाटू या गावामध्ये श्याम नावाने तो प्रकट झाला आणि सर्व भक्तांना त्याची आता प्रचिती येत आहे. हा जो श्याम म्हणजेच बर्बरिक आहे तो श्याम नावाने प्रसिद्ध झालेला आहे आणि सर्व भक्तांच्या इच्छा तो पूर्ण करत आहे. जय श्याम. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्याम खाटू श्याम